आजची आपली रेसिपी आहे पनीर भुर्जी ग्रेव्ही. भुर्जी तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवली असेल, पण एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा, खूपच छान लागते. ढाबा, रेस्टॉरंटमध्ये जशी पनीर भुर्जी मिळते ग्रेव्हीवाली, तशीच आपण घरी बनवणार आहोत. आणि यासाठी बनवण्यासाठी आपल्याला साहित्यही खूप कमी लागतं. जास्त मसाल्यांचा वापर नाही आणि चवीला एकदम अप्रतिम लागते. घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तुम्ही नेहमी जाऊन खात असाल ढाब्यावरती वगैरे, पण ती घरी कशी बनवायची ते समजत नसेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा. पूर्ण व्यवस्थित मी तुम्हाला ही भुर्जी कशी बनवायची ते सांगितलेले. अगदी तुम्ही पोळीबरोबर, पावाबरोबर, राईसबरोबरही खाला तरी एकदम चवीला अप्रतिम लागते. तर आधी आपण सुरुवात करूया पनीर भुर्जी बनवायला. तर त्यासाठी आधी काय करायचं आहे, आपल्याला 1 चमचा बेसन घ्यायचं आहे. पॅनमध्ये एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. कच्चं बेसन नाही वापरायचं आहे, भाजून घेतलेलं बेसन भाजूनच घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, एक तर आपल्या ग्रेव्हीला जी पनीर भुर्जी ग्रेव्ही बनवतो आहे त्याला टेस्ट छान येईल आणि असं बाइंडिंग येईल, थिकनेसपणा येईल. त्यामुळे यामध्ये बेसन नक्की घालायचं आहे. ढाबा रेस्टॉरंटमध्ये वगैरे ना भुर्जीमध्ये बेसन नक्की घातलं जातं. तर बघा, बेसन आपलं छान भाजलं गेलं, हलकासा कलर चेंज झालेला आहे. तर बेसन काढून घेतल्यानंतर सेम पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेले आहे मोठे, आणि 2 ना कांदे असे रफली कापून घ्यायचे, एकदम बारीक कापायची गरज नाही. सोबतच 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता कांदा आणि मिरची आपल्याला ना थोडं चांगलं असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायची आहे. आपल्याला एकदम ब्राऊन कलर नाही करायचा आहे. त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला जो आहे टेस्ट येणार नाही. त्यामुळे सॉफ्ट होईपर्यंत थोडंसं, आणि थोडासा क्रंच असला पाहिजे कांद्यामध्ये, जास्त लाल नाही करायचे. त्यामुळे आपण थोडंसं एकदम लो फ्लेमवरती कांदा भाजून घेऊया. गॅस एकदम लोवरतीच ठेवायची आहे, लक्षात ठेवा. आता कांदाही बघा आपला थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे. त्यावेळेस यामध्ये आपण घालायची 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट नक्की घालायची आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि आलं लसूण पेस्ट आपण कांद्याबरोबर भाजून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, त्याचा कच्चेपणाही जातो, आणि कच्चेपणा केल्यानंतर आपल्या ग्रेव्हीला टेस्ट खूप छान येणार आहे. त्यामुळे त्याबरोबरच आपल्याला आलं लसूण पेस्टही परतून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट ही बघा मस्त आपली कांद्याबरोबर परतली गेलेली आहे. थोडा कलरही अजून थोडासा डार्क झालेला आहे कांद्याचा. तर इतपतच आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये थोडासा क्रंच राहतो. तर आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे, कांदा इतपत भाजून घेतल्यानंतर टॉमॅटो. तर 2 लाल मोठ्या साईजचे टॉमॅटो मी थोडेसे असे एकदम बारीकीने, एकदम मध्यम असे कापून घेतलेले आहेत. आणि टॉमॅटो ना शक्यतो एकदम मस्त असे लालसर घ्या, त्यामुळे ग्रेव्हीला कलर खूप छान येतो, दिसायला खूप सुंदर दिसतात. कच्चे टॉमॅटो घेतलात तर त्याचा टेस्टही येणार नाही आणि लुकही येणार नाही. तर टॉमॅटोही आपल्याला थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर टोमॅटो ही आपले मस्त शिजले गेले, सॉफ्ट झाले. त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे, आणि अर्धा चमचा इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे, कारण आपण यामध्ये मिरचीही घातलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता, किंवा लाल मसाला नसेल घालायचा तर मग मिरची घालू शकता. पण दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं, त्यामुळे मिरचीही घाला आणि लाल मिरची पावडरही घाला. तर व्यवस्थित लाल मिरची पावडरही आपण शिजवून घेतले. त्यानंतर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. आणि आता आपण जे बेसन भाजून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे, आणि तेही थोडं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बेसन ही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे बेसन आणि जे आपण मसाले घातलेले आहेत, कांदा टोमॅटो वगैरे, तेही छान असं एकत्र झाले पाहिजेत. थोडंसं जर बेसनमध्ये कुठे कच्चेपणा असेल तोही या परतल्यामुळे व्यवस्थित निघून जाईल. आता आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट येण्यासाठी भुर्जीला आपण 1 चमचा बटर घालतो आहे. बटर नक्की घाला, खूप छान टेस्ट येते. आता बटर नसेल घालायचं तरी चालेल, पण बटर एकदा घालून बघा, खूप छान लागतं. ढाबा रेस्टॉरंटमध्ये भुर्जीमध्ये बटर नक्की घातला जातो. तर आता थोडंसं आपण घालूया पाणी, साधारण पाव कप एवढंच पाणी घालायचं आहे, जास्त नाही. कारण आपण ही पनीर भुर्जी ग्रेव्हीवाली बनवतो आहे, त्यामुळे थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता जास्त पातळ ही ग्रेव्ही चांगली लागत नाही, त्यामुळे थोडंसं असं मध्यम अशी आपण ही ग्रेव्ही बनवून घेतो आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा कसुरी मेथी हातावरती अशी कुस्करून घालायची आहे, आणि मिक्स करून घेऊया.
मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता याला आपण कवर करून 2 मिनटं शिजवून घेऊया, म्हणजे टोमॅटो वगैरे काही कच्चेपणा असेल तर तोही निघून जाईल आणि ग्रेव्ही चांगली शिजली जाईल. तर बघा मस्त अशी ग्रेव्ही शिजली आहे, कलरही खूप सुंदर आलेला आहे. यामुळे आपल्या ग्रेव्ही जी पनीर भुर्जीचा लूक आहे खूप सुंदर दिसणार आहे. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत पनीर. ते इथे मी पाव किलो पनीर असं कुस्करून घेतलेलं आहे, म्हणजे एकदम ही बारीक नाही, किसून वगैरे नाही घ्यायचं, हाताने थोडंसं कुस्करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतं आणि भुर्जीचं टेक्स्चरही खूप छान येतं. तर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत. बघा दिसायला किती सुंदर दिसते ही ग्रेव्ही. आणि आता पनीर घातल्यावरही आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त मिक्स करायचं आणि 1 मिनिट आपण याला अजून शिजवून घेणार आहोत. म्हणजे अगर पनीर जास्त शिजवलं तर ते चिवी होतं आणि तो टेक्स्चर जो आपल्याला पनीर भुर्जीचा ढाब्यासारखा हवा आहे ना, तो येणार नाही. त्यामुळे हलकंसं मिक्स करून जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही आहे. तर एकदम लो फ्लेमवरती आपण हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालूया कोथिंबीर वरून. तर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि परत मिक्स करून घेऊया आपण. तर मस्त अशी आपली ही पनीर भुर्जी तयार झालेली आहे. पण आपण फक्त 1 मिनिट याला कवर करून शिजवून घेणार आहोत, जास्त नाही, 1 मिनिटच शिजवायचं आहे, म्हणजे पनीरला सर्व मसाले जे आहेत पनीरमध्ये उतरतील आणि फ्लेवर छान येईल भुर्जीला. तर आपली ही पनीर भुर्जी तयार झाली आहे. 1 मिनिटभरच मी फक्त याला शिजवून घेतलेला आहे. तर कलरही किती सुंदर आला आणि टेस्टही तेवढीच जबरदस्त येणार आहे. आता ही ग्रेव्ही बघा इतपतच आपल्याला पातळ ठेवायची आहे, जास्त पातळ ठेवायची नाही, त्यामुळे पाणी जास्त घालू नका. तर मस्त अशी ही गरमागरम आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे. ग्रेव्हीवाली रोटीबरोबर, पावाबरोबर, राईसबरोबर एकदम अप्रतिम लागते. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि रेसिपी जर आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल. आणि नक्की बनवा, मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि बनवून आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. घरी पाहुणे वगैरे येणार असतील तर आपल्याला काय बनवावं समजत नसेल तर त्यावेळेस तुम्ही ही झटपट होणारी पनीर भुर्जी नक्की बनवून बघा. पाहुणेही खुश होतील, एवढे चविष्ट लागते आणि बनवायला किती सोपी आहे तुम्ही बघितलंच आहे. आणि साहित्यही खूपच कमी लागतं. कमी मसाल्यांचा वापर करून ही पनीर भुर्जी एकदा खाऊन बघा, सर्व फॅमिलीवाले तुमची तारीफ करतील, एवढीच चविष्ट लागते.